इफेक्ट है माझ्या नाकात आंबाच्या भातात बाई मी तुझा फुलला जाते जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MMA एडिटमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। तर तुम्हाला अलाइट मोशन ओपन करून आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जाऊन इमेजला सिलेक्ट करायचं। इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। इमेजला ओढून घेतल्यानंतर कोपऱ्यामध्ये जायचे, परत त्या फिल कंपोज एरिया करून घ्यायचं त्याला। अशा प्रकारे इमेज दिसून जाईल तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, दुसऱ्या बीटवरती येऊन जायचं आहे। त्यानंतर इमेजला स्प्लिट मारायचं आहे। तिथे जसे बीट बदलेल भावांनो तसे तुम्हाला पुढच्या बीटवर जाऊन स्प्लिट मारायचे आहे। अशा प्रकारे मी जसं मारून घेते तुम्हाला तुमच्या इमेजला अशा प्रकारे स्प्लिट मारायचे। चला तर मी इमेजला स्प्लिट मारून घेतो। तर मी इमेजला स्प्लिट मारून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं आहे। फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन इफेक्ट घ्यायचा भावनो। इफेक्टला अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। इफेक्ट ॲड झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन रोटेटच्या ऑप्शनवरती जाऊन त्याला 90 डिग्रीपर्यंत करून घ्यायचं आहे। त्याला पण आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत जायचं आहे। त्यानंतर त्याचा जो पुढचा पार्ट आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्हिडिओवरती क्लिक करून फिल कंपोज एरिया करून घ्यायचं त्याला। त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाइटिंग करून त्याला स्क्रीन करून टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला एक शेप घ्यायचा आहे भावनो, रेक्टँगल शेप घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। त्याला ओढून घेतल्यानंतर त्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं अशा प्रकारे इथपर्यंत। त्यानंतर त्याच्या कलर अँड फिलवरती जायचे तुम्हाला। त्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं 2 नंबरच्या, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसू लागेल। त्यानंतर ते असे आपले बारीक एक सर्कल आहे भावनो 2, त्याला अशा प्रकारे ते ब्लॅक सर्कल आपला तो खाली घ्यायचा आहे। अशा प्रकारे ते आपला शॅडो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याला अशा प्रकारे थोडंसं खाली घ्यायचं भावनो इथपर्यंत। त्यानंतर ह्या व्हाईटवरती क्लिक करायचं इथे। त्यानंतर हे मधलं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर थोडा आपला जो ब्लॅक शॅडो आहे त्याला अशा प्रकारे थोडंसं वरती करून घ्यायचं आहे। याला अशा प्रकारे बरोबर मध्यभागी सेट करून घ्यायचं भाव मिडलमध्ये। त्यानंतर थोडंसं वर घ्यायचं आहे परत एकदा। त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायची आहे, तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन तिला अशा प्रकारे खाली घ्यायचं भावनो इथपर्यंत। तिच्यावरती अशा प्रकारे तिची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची, तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायची ते। त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्या शेक इफेक्टवरती जायचं भावनो। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो आपला पहिला इफेक्ट आहे इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून जो आपला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि त्या इफेक्ट पेस्ट करून टाकायचा। अशा प्रकारे तो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल भावांनो। त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे। परत शेक इफेक्टवरती जाऊन आपला जो दुसरा इमेज आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं भावांनो। अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। तो इफेक्ट कॉपी झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओला व्यवस्थित बघा भावांनो, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ समजेल। त्यानंतर खाली यायचे, स्क्रोल करायचे, दुसऱ्या इमेजवरती यायचं भावांनो। इथे आल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला इथे इफेक्टवरती जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर एक इमेज सोडायचा आहे भावांनो आपल्याला। त्याच्या पुढचा इमेज आहे त्याच्यावरती जायचे, इफेक्टवर जाऊन पेस्ट करून टाकायचा आहे। एक इमेज सोडून तुम्हाला हाय पिक आपल्याला सर्व ज्या आपल्या इमेज भावांनो त्यांना आपल्याला हाय पिक पेस्ट करून टाकायचं आहे। तर मी हाय इफेक्ट सर्व इमेजला पेस्ट करून घेतो, तुम्ही पण इफेक्टला पेस्ट करून घ्या। तर मी इफेक्टला पेस्ट करून घेतलेलं आहे भावांनो। त्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टवरती जायचं परत एकदा। त्यानंतर जो आपला शेवटचा इमेज आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे। परत आपल्याला बॅक येऊन आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आता आपण जे पहिले इमेजला इफेक्ट दिला होता भावांनो, ते राहिलेले इमेज आहे त्यांना आपल्याला हाय इफेक्ट अशा प्रकारे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। ज्या इमेजला आपण इफेक्ट दिलेला नव्हता त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करत घ्यायचा भावांनो। सर्व जे इमेज आपले त्यांना हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला। इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे।
व्हिडिओ व्यवस्थित बघा भावांनो, तेव्हाच तुम्हाला कळेल भावांनो. अशा प्रकारे इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचे, पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. परत पुढे यायचं समोर, अशा प्रकारे इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व जे इमेज भावांनो त्यांना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी इफेक्टला पेस्ट करून घेतो आहे भावांनो. तर मी इफेक्टला पेस्ट करून घेतलेलं आहे भावांनो. तर त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटवरती यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. त्यानंतर एक बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची भावांनो तुम्हाला. तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचे. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.